मोदूजी भोसले महाराज साहेब आई तुझा भवानी राजमाता राष्ट्रमाता भाऊ जिजाऊ महासाहेबांना वंदन करतो. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, राजे रघुजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. आजच्या या NCERTच्या आमच्या इतिहासाला नकाशावरून हटवण्याचं जे दुष्कर्म झालेलं आहे त्याच्या विरोधात आम्ही आमच्या इतिहासाच्या रक्षणासाठी आमच्या पूर्वजांनी जे रक्त सांडलं त्या रक्ताच्या थेंबासाठी आम्ही सगळे आज इथं या NCERTच्या इतिहासाच्यासाठी आम्ही इथं झटत आहे. या ठिकाणी उपस्थित आदरणीय शिवाजीराजे जाधवराव जिजामातांचे हिरावे वंशज, कुणाल मालुसरेजी, वीरेंद्र पवार साहेब, रवींद्र पडवळ साहेब, नितीन चौगुलेजी, ॲडव्होकेट आशिष गायकवाडजी, ऋषिकेश निकमजी, प्राध्यापक नामदेवराव जाधव साहेब, विलास पांगरकरजी, ॲडव्होकेट पुष्पा शिंदेजी, नलवडे पाटील साहेब, नानासाहेब जावळे. आज आम्हाला आनंद आहे की आमच्या या आंदोलनामध्ये अचानक का होईना पण नानासाहेब या ठिकाणी आले. इंग्रज सरकार, अथर्व मारणीजी, इथं उपस्थित सर्व समाजातील सगळे बंधू आणि भगिनींनो, जी NCERTची लढाई आम्ही या ठिकाणी सुरू केली, ही लढाई फक्त लढाई म्हणून नाही, आमच्या अस्तित्वाची लढाई आहे, आमच्या इतिहासाची लढाई आहे. आम्ही आता फक्त नारे लावतो एक मराठा लाख मराठा, तो त्यावेळेसचा नाव होता छत्रपती शिवाजी महाराजच्या वेळेसचा. आज एक मराठा लाख मराठा कुठे राहिला आहे? एक मराठ्याच्या आव्हानावर लाख मराठा येतच नाही. म्हणून आता नारा बदलावा लागेल. ज्या मराठ्याला आपली आणबाण शान, आपल्या पूर्वजाचा मान ज्या मराठ्याला असेल त्या मराठ्यांनी या NCERTच्या मुद्द्यासाठी एकत्र यावं. एक मराठा लाख मराठा म्हणणं बंद करून द्या. तिथे एक असं होऊन गेलं की एकदा गावात दुष्काळ खूप पडला आणि विहिरीला फार कमी पाणी होतं. एक साधू त्या गावात आला आणि सगळे त्या साधूकडे गावले आणि त्याला विचारलं काय करायचं. त्या साधूने सांगितलं की जल का या विहिरीचं उद्घाटन म्हणजे पूजा करा आणि गावामध्ये गाया आहेत, सगळ्यांनी एक एक लोटा दूध त्या विहिरीत टाका म्हणजे पाणी भरून येईल. मी हे सांगण्याच्या मागे थोडं गांभीर्य आपण लक्षात घ्या. गावामधला एक व्यक्ती गेला, त्यांनी एक लोटा दूध टाकलं, बाकी लोक जात गेले आणि त्यांनी पाणी लोट्याने पाणी टाकलं की त्यांना माहिती होतं की विहिरीमध्ये दूध बी टाकलं तर ते पांढरं काही दिसणार नाही. म्हणून त्यांनी लोकांना दाखवण्यासाठी लोटा घेऊन गेले, पण तिथं पाणी टाकलं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा लोकांनी जाऊन पाहिलं की त्या ठिकाणी विहिरीचं पाणी वाढलंच नाही. त्यांनी त्या साधूला विचारलं आणि त्या साधूने जेव्हा प्रश्न केला त्यावेळेस ते कबूल केलं गेलं की विहिरीमध्ये दूध टाकून काही पांढरं होणार नाही आणि त्याला कुणाला समजणार नाही की कुणी दूध टाकलं कुणी नाही. त्या फक्त साधूला परीक्षा घ्यायची होती त्या गावातल्या लोकांची. त्यालाही माहिती होतं की विहिरीत दूध टाकून काही विहिरीचं पाणी वाढणार नाही. मग त्याने दुसरा उपाय सांगितला की आता तुम्ही असं पाप केल्यामुळं तुम्हाला आता या विहिरीमध्ये उतरून या विहिरीला खोदावं लागेल, तेव्हाच तुम्हाला पाणी वाढेल. आणि त्या लाजामुळं त्या लोकांनी स्वतः तिथं करसेवा केली आणि त्या विहिरीला फार सुंदर पाणी लागलं. म्हणून आता एक मराठा लाख मराठा म्हणण्यापेक्षा आमच्या या विहिरीला खोदण्यासाठी जो स्वयं त्या ठिकाणी येईल तो आमचा खरा मराठा. आणि म्हणूनच हा इतिहास फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी केला म्हणून त्या घराण्यातला मी म्हणून पुढे नाही आलो. एकटा राजा तलवार घेऊन गेला तर इतिहास घडत नसतो. त्या संग त्याचे मावळे असतात, त्यासोबत त्याचे सौंदर्य असतात. आणि शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 भरवतेदारांना सोबत घेऊन याची ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेची परिस्थिती आपण स्वतः लक्षात घ्या. काही दयनीय अवस्था आमच्या हिंदू समाजाची, आमच्या मराठा बांधवांची होती. आणि त्यामुळं आज आम्ही ताट मानाने आम्ही मराठा, आम्ही हिंदू म्हणून मिरवतो. आमचे देव धर्म देवळात आहेत, आमच्या घरी आम्ही सुख समृद्धीने नांदतो, आमच्या आया बहिणी सुरक्षित आहे.
हे सर्व ज्या महाराजांनी केलं, ज्या छत्रपतींनी केलं, ते मराठा होते म्हणून मराठा साम्राज्य म्हणतो. पण काही लोकांना असं वाटतंय की मराठा साम्राज्य म्हणून नुसतं मराठे पुढे येत आहे. नाही, हे हिंदवी स्वराज्य आहे. हे सर्व हिंदू बनवण्याचं काम आहे. सर्व हिंदू बांधव भगिनींनी इथे यायला पाहिजे, फक्त मराठ्यांचं नाही आणि हे काही दुकानदारी नाही. आदरणीय मंत्री महोदय इथं आलेले आहेत. ही आमची जी मागणी आहे, या मागण्या मी गेल्या 6-7 महिन्यापासून 25 मध्ये NCERT मध्ये या नकाशाचा समावेश केला गेला होता 9 ऑगस्ट 2025 मध्ये. आणि मी याची शुभ इच्छा शुभकामना सरकारला दिली. पण त्यावेळेस काही माझ्या लोकांकडून माहिती पडलं की राजस्थानमध्ये कुठे ना कुठे याचा विरोध होण्याची शक्यता आहे. त्याची जाणीव बी मी दिली आणि त्यानंतर बी हा नकाशा आमच्या ह्याच्यानं उघडला गेला. आदरणीय मंत्री महोदय भोयर साहेब या ठिकाणी, माननीय मंत्री पंकजी भोयर साहेब या ठिकाणी आले, तुम्ही त्यांचं स्वागत करतो. आमचा एकच हट्ट आणि एकच पाठपुरावा आम्ही जो केला, आम्ही दिनांक 4 मे 26 मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका आम्ही दायर केली. जनहित याचिका आम्ही दायर केली आणि आम्ही आज या ठिकाणी 5 तारखेला 7 तारखेला हा मेळावा फार मोठ्या प्रमाणात घेण्याचं मानस केला होता आमच्या सगळ्या या युवा कार्यकर्त्यांनी. कारण की 6 तारखेला शिवराज्याभिषेक होता रायगडावर आणि त्यानंतर पहिली धडक या मराठा इतिहासासाठी आम्हाला द्यायची होती. पण काही कायद्याच्या अडचणी माझ्याही लक्षात आलं की आम्ही रविवारी जर हे घेतलं तर आम्हाला या ठिकाणी आमचे नेते मंडळी बहुतेक या ठिकाणी राहणार नाहीत. म्हणून आम्ही आज हा दिवस निवडला. आम्हाला शासनाने त्या ठिकाणी मदत केली आणि आज या ठिकाणी मंत्री महोदय स्वतः आलेले आहेत. आमचे मुद्दे विशेष म्हणजे NCERT मधनं जेव्हा नकाशा समाविष्ट केला साहेब, त्यावेळेस मी शुभेच्छा दिल्या, शुभकामना दिल्या, पण त्यावेळेस मला असं माहिती पडलं होतं की कुठं राजस्थान मधनं याचा विरोध होत आहे. मी याची सूचना आदरणीय शिक्षण मंत्र्यांना केंद्रामध्ये दिली, मुख्यमंत्री साहेबांना मी दिली आणि दादा भुसे साहेबांना मी दिली की कुठंतरी ह्याला काढण्याचा प्रयत्न आहे, आपण ह्या गोष्टीमध्ये लक्ष द्या. पण कुठं ना कुठं मला वाटते ते थोडं लक्ष त्या ठिकाणी दिलं नाही गेलं. आणि काही राजस्थानचे ठराविक लोक, जैसलमेर हे त्यावेळेस आपण जर बघितलं इतिहासात तर फार छोटंसं गाव होतं. एक राजस्थान रेगिस्तानमध्ये एक छोटंसं एक राज्य असं होतं की ज्याला एक टाइम जेवायला सुद्धा त्या ठिकाणी मिळत नव्हतं आणि बाकी राजे लोक त्याला संवारत होते. ते जर ऑब्जेक्शन घेतो जिथं अस्तित्व नव्हतं आणि मराठ्यांनी हे सोचलं तर ह्याच्याकडनं काय चौक घ्यायची जरूरत त्यांना खाऊ शकत नाही, तर व्यक्तीला खाऊ घालण्याचं काम मराठ्यांनी त्यावेळेस केलं. आणि तो काही तिथले छोटेसे काही नेते घेऊन, काही लोक घेऊन डायरेक्ट शिक्षा मंत्रीला भेटतो केंद्रात आणि शिक्षण मंत्री मागच्या पुढचा विचार न करता तो इतिहासून काढतात. मी माहितीच्या आधारे आमचे ऋषिकेश निकम साहेबांनी आणि आम्ही भरपूर मेहनत घेतली. 1752 मध्ये च्या करारानुसार जैसलमेर आणि राजस्थान हे मराठ्यांच्या अधिपत्याखाली होतं. 12/4/1752 अहमदिया करार जो मुघलांनी केला होता, कारण की राजस्थान राजपूत हे मुघलांच्या अधीन होते आणि मुघलांनी ज्या मुघलांसाठी शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केलं, शेवटी त्या मुघलांना मराठ्यांच्या शरण यावं लागलं की अब्दाली आणि या लोकांपासून, नवाबांपासून आम्हाला वाचवा. आणि त्यासाठी त्यांनी मराठ्यांना राजस्थानचा संपूर्ण भाग चौथ वसूल करण्यासाठी, खर्च काढण्यासाठी राजस्थान त्यांना दिला. त्यानंतर आज आम्ही बराचसा भाग ब्रिटिशच्या हिशोबाने आमचं बरंचसं कार्य आज चालतं. त्यांच्या नकाशांवर, त्यांच्या रेकॉर्डच्या हिशोबाने आज आमचं कार्य चालतं. 1760 मध्ये ब्रिटिशच्या नकाशामध्ये बी या नकाशाचा समावेश आहे. हा नकाशा त्या ठिकाणी दाखवलेला आहे. त्यानंतर 1822 मध्ये
किंवा ब्रिटिश इथून जायला लागले, त्यांनी संपूर्ण भारताचा हा इतिहास त्यांनी लिहून ठेवला आणि तो आपल्या सरकारच्या त्यावेळेस सुप्रत केला. तो 1822 मध्ये एक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या नकाशाचा उल्लेख केलेला आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे 291 पानाचा राजपुताना गॅझेटर आहे. त्या गॅझेटर मध्ये स्वतः राजस्थानच्या लोकांच्या गॅझेटर मध्ये या नकाशाचा उल्लेख आहे. हे सर्व असताना NCERTने हा नकाशा नुसतं काही ठराविक लोकांच्या विचाराने काढला. आमचा प्रश्न केंद्रीय मंत्र्यांना, शिक्षण मंत्र्याला हाच होता की त्यांनी असे काही पुरावे दिले की या पुराव्यांच्या सर्व पुराव्यांच्या वर त्यांच्यापाशी असा काही पुरावा होता का. दुसरा, जेव्हा नकाशा समावेश करण्यात आला तेव्हा आमच्या महाराष्ट्राचे इतिहासकार मेंढरे साहेब त्या ठिकाणी होते आणि हा काढण्यात आला. मेंढरे साहेब वारले होते. महाराष्ट्राचा एक बी इतिहासकार तिथे न घेता, त्याला विचारत न घेता हा इतिहास काढण्यात आला. हा फक्त महाराष्ट्राचा इतिहास नाही, अटक ते कटकचा इतिहास आहे. हा जो आपण नकाशा बघता साहेब, हे मी सांगू इच्छितो की हा नकाशा पूर्ण मराठ्याचा आहेच नाही अजून. बंगाल कुठे आहे? नागपूरकर भोसलेंनी बंगाल जिंकलं, तर नागपूरकर भोसले काही मराठे नव्हते का? आणि हिंदवी स्वराज्याचे पाईक नव्हते का? अटकपर्यंत शिवाजी महाराजांनी राज्य, शिवाजी महाराज नंतर पेशव्यांनी, आमच्या शहाजी, बाकी पूर्वजांनी, तारा राणींनी हे आणलं अटकपर्यंत. आणि ह्याला कटकपणे नेण्याचं काम रघुजी महाराजांनी केलं. ओरिसा, बिहार, बंगाल, UP, MP, छत्तीसगड, हे छत्तीसगड सुद्धा नाव रघुजी महाराजच्या 3ऱ्या नंबरच्या चिरंजीवानी बिंबाजी महाराजांनी महासमूरच्या छत्तीसगड केलं. रतनपूरला 18 गड, रायपूरला 18 गड आणि या सर्व गडांना आपल्या आधिपत्याखाली घालून छत्तीसगड नाव देणारं नागपूरचं घराणं आहे. आणि ही समाधी तिथे तिथल्या सरकारने 5 करोड रुपये देऊन बिंबाजी महाराजच्या समाधीचा जीर्णोद्धार आता नगराला केलेला आहे. त्या ठिकाणी मी जाऊन आलो. आणि हा एवढा मोठा इतिहास सर्व असताना आणि ह्याच्यामध्ये बंगाल वगैरे नसताना तरी या नकाशाचा विरोध होतो. एकीकडे हिरवा नकाशा त्यांना चालला, एकीकडे ब्रिटिशांचा नकाशा त्यांना चालला. ब्रिटिशांनी लिहिलेलं आहे की हे राज्य कुणाकडनं घेतलं, हे भारताचं पूर्ण राज्य हे मराठ्यांकडनं ब्रिटिशांनी घेतलेलं आहे. ब्रिटिशांमध्ये लिहिलेलं आहे. त्यांनी असं कुठे नाही सांगले की राजपुताकडनं घेतलं किंवा हे मुघलांकडनं घेतलं. हे मराठ्यांच्या मोठ्या आधिपत्याखालचं राज्य घेतलेलं आहे. ब्रिटिशांच्या ह्याच्यामध्ये इतिहास आहे. आणि हे सर्व असताना हा हेतू पुरस्पर हा नकाशा काढला गेला असं आम्हाला वाटतंय. कारण की हे आमच्या महाराष्ट्राची शान नाही, पण संपूर्ण भारताची शान आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा नकाशा याचा इतिहास काढण्याचा प्रयत्न आहे. पण 2-3 बाबी मी सांगू इच्छितो, आपल्याला मंत्री महोदयांना ऐकायचं आहे. 2-3 बाबी मी तर सांगू इच्छितो की जपानला शिवाजी महाराजांचा पुतळा भव्य दिव्य स्वरूपात लागला गेला. एवढं आज अमेरिकाशी आमचं चालू आहे, तरी अमेरिकामध्ये शिवाजी महाराजचा पुतळा लावण्याची परवानगी आम्हाला मिळालेली आहे. याने 3 महिन्यात तिथे आम्ही शिवाजी महाराजचा पुतळा आम्ही अमेरिकात लावतोय. भारताने, भारताच्या बाहेर जेव्हा छत्रपतींचे स्मारक लागतात, तर मग भारतामध्ये नाही या महाराष्ट्रामधल्या नकाशा कसा गायब होतो, हा एक आश्चर्याची बाब आहे. मी जास्ती वेळ घेत नाही. मी आदरणीय मंत्री महोदय पंकज भोयर साहेबांना इथं निवेदन करतो की आपण 2 शब्द बोलावे. पण आमचं एक निवेदन असं आहे की आम्ही हे निवेदन मुख्यमंत्री साहेबांना द्यावं, हे आमचं निवेदन आहे. तर आपण इथं मार्गदर्शन करा.